नमस्कार मंडळी, मी नेहा. नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण अस्सल ब्राह्मणी स्टाईल सातूचं पीठ, खूप हलकं फुलकं, खायला टेस्टी, खूप खमंग असं हे सातूचं पीठ बनवून तयार होतं. त्याची रेसिपी पाहणार आहोत. बनवायला खूप सोपी आहे, खायला तशीच खमंग, खुसखुशीत आणि खूप सुंदर असं होतं. बघू शकता, असं इतकं खमंग झालेलं आहे सातूचं पीठ. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 1 किलो डाळ्या, 2 किलो गहू, 1 जायफळ, 20 ग्रॅम वेलची, 100 ग्रॅम जिरे आणि 100 ग्रॅम सुंठ घेतली. सगळ्यात आधी या गव्हामध्ये उकळतं गरम पाणी केलंय मी आणि हे गरम पाणी या गव्हामध्ये टाकायचंय. याने हे सातूचं पीठ खूप हलकं होतं आणि खायला पण खूप असं खमंग आणि खुसखुशीत होतं. आता हा सगळा गहू असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि अवघ्या 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हा असा गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे. हा गहू बरोबर इथं 3 मिनिटं झालेले. आता हा गहू काढून घ्यायचा आहे. अशी एखादी चाळणी घ्यायची आणि हा गहू सगळा त्याच्यात उपसून घ्यायचा आहे, जेणेकरून या गव्हातलं सगळं पाणी निथळून जाईल. सगळे गहू असे ह्या चाळणीमध्ये उपसून घेतलेले आहेत. आता 5 ते 10 मिनिटासाठी याचं सगळं पाणी निथळेपर्यंत आपल्याला इथं हे चाळणीत असंच ठेवायचंय. बघू शकता मंडळी, याच्यातलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे. कॉटनचा कपडा टाकायचा आणि त्याच्यावरती हे गहू छान असे पसरून द्यायचे. या पद्धतीने हे गहू सगळे असे पसरून द्यायचे. उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही, सावलीत किंवा फॅनच्या हवेमध्येच आपल्याला हे गहू सुकवून घ्यायचे. इथे बरोबर 5 तास झालेले आहेत आणि गहू पण छान असे सुकलेत. बघू शकता. आता हे गहू काढून घ्यायचे. इथे कढई गरम करत ठेवलेली. कढई गरम झाली की इथं आपल्याला हे गहू हे गहू टाकून घ्यायचे. मध्यम आचेवरती छान हे खरपूस गहू भाजून घ्यायचे. ह्या गव्हाचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि छान असे फुटता पण आहेत. जेवढे हे गहू फुटतात तेवढे हे पीठ खूप हलकं फुलकं होतं आणि खूप असं खुसखुशीत आणि खमंग होतं. बघू शकता, आवाज ऐकू शकता किती सुंदर लाह्या फुटत्या या गव्हाच्या. खूप जास्त लालबुंद भाजायचे नाही तर हे पीठ खायला असं करपट लागतं. नॉर्मल खमंगपणा आला, सुगंध छान आला की आपण हे काढून घ्यायचे. बघू शकता मंडळी, खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आता हे गहू काढून घ्यायचे. भाजलेले गहू कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायचे, म्हणजे याची वाफही निघून जाते आणि ही भाजणी पण खूप सुंदर अशी होते. थोडंसं गार करायला आपल्याला इथे कॉटनच्या कपड्यावरती टाकून घ्यायचे. आता दुसरी बॅच पण सेम अशीच भाजून घ्यायची. दुसरी पण बॅच खूप मस्त अशी भाजली गेलेली आहे. आता हे पण गहू काढून घ्यायचे. आधी जिथे गहू टाकले होते त्याच्यावरतीच आपण हे पण गहू टाकून घ्यायचे. आता डाळ्या भाजून घ्यायच्या आहे. डाळ्या ऑलरेडी भाजलेल्याच असत्या, पण थोडंसं अशा हलक्याशा गरम करून घ्यायच्या आहे डाळ्या. आपल्याला कलर वगैरे चेंज करायचा नाही, खूप जास्त काही भाजायच्या नाही, नॉर्मली असा गरम करून घ्यायचे. मोजून 1 मिनिट इतके आपल्याला ह्या अशा परतून घ्यायचे आहे. इथे या डाळ्या भाजून बरोबर 1 मिनिट झालेलं आहे आणि सुंदर अशा भाजल्या गेलेल्या खमंग असा सुगंध येतोय. हे आपण आता काढून घ्यायचे आहे.
आता ह्याच कढईमध्ये जिरे पण भाजून घ्यायचे. जिरे छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला. जिरे पण इथे छान असे भाजले गेलेले आणि खमंग असा सुगंध येतोय. गॅस बंद करायचा आहे आणि आता ही जिरे पण काढून घेऊ. आता ही सगळी भाजणी अशी थोडीशी पसरून घ्यायची आणि मस्त अशी गार करून घ्यायची. तर मंडळी, कुठलीही भाजणी असो, भाजणी भाजून झाल्यानंतर कधीच परातीत किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवू नका. भाजणी भाजून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यातच ठेवा, म्हणजे याची वाफ तयार होत नाही किंवा आपण जे धान्य भाजतो ते ओलसर होत नाही आणि छान अशी खमंग आणि खुसखुशीतच असते. त्याच्यामुळे नेहमी कॉटनच्या कपड्यामध्येच ही भाजणी आपल्याला भाजून झाल्यानंतर काढून घ्यायची. भाजणी छान अशी गार झालेली आहे. आता एका पाटीमध्ये आपल्याला ही भाजणी काढून घ्यायची. तर मंडळी, अशा एका पाटीमध्ये ही भाजणी आपण काढून घेतलेली आहे. याच्यातच आता ही वेलची टाकून घ्यायची. त्याचबरोबर जायफळ मी इथं किसून घेतलेले आहे, हे टाकून घ्यायचं. त्याचबरोबर ही सुंठ आहे, ही खलबत्त्यातच कांडून घेतलेली आहे, हे पण याच्यातच टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचं आणि गिरणीतून मस्त असं बारीक दळून आणायचं आहे. खूप सुंदर आणि अशी खमंग सातूचं पीठ होऊन जातं. बघू शकता मंडळी, गिरणीतून हे पीठ दळून आणलेलं आहे. खूप असा सुगंध खूप खमंग येतोय आणि जितकं पॉसिबल असेल तितकं हे पीठ बारीक दळायचं आहे, म्हणजे पीठ हे खूप खायला चविष्ट लागतं. आता हे पीठ कसं खायचं ते बघून घेऊ. इथं 2 वाट्या घेतलेल्या आहे. एका वाटीमध्ये गार पाणी घेतले आणि एका वाटीमध्ये गार दूध घेतलेले. शक्यतो गार दूध किंवा गार पाण्यातच हे पीठ करा, अजून चव खूप सुंदर येते याला. गुळ पाण्यामध्ये आणि गुळामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कितपत खाता त्या हिशोबाने टाका. गूळ टाकून झाला, मस्त असा ह्या गूळ विरघळेपर्यंत छान असा मिक्स करून घ्यायचं आहे. मला गोड जास्त आवडतं त्याच्यामुळे मी इथे 2-2 चमचे इतका गूळ टाकलेला आहे, बघू शकता. आता हा गूळ छान असा विरघळून घ्यायचा आहे इथे. बघू शकता मंडळी, गूळ मस्त असा विरघळून गेलेला आहे. आता याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता एकही गुठळी नाहीये, छान मिक्स झालं. आता हे दुसरं पण सेम असंच मिक्स करून घ्यायचंय. बघू शकता मंडळी, हे सातूचं पीठ खूप पौष्टिक आहे आणि शरीराला थंडावा देणार आहे. ही उन्हाळ्यामध्ये हे पीठ आवर्जून सगळीकडे बनवलं जातं. आज आपण हे अस्सल ब्राह्मणी स्टाईल हे सातूचं पीठ बनवलेलं आहे, खूप सुंदर होतं. त्या सातूच्या पिठापासून शिरा, वड्या, लाडू आणि अजून बरंच काही होतं. खूप सुंदर होतं, हे पौष्टिक सुद्धा आहे. तर मंडळी, तुम्ही पण ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की हे सातूचं पीठ ट्राय करा. बनवायला खूप सोपं आहे, तसंच खूप हलकं फुलकं आणि खमंग बनवून तयार होतं. खायला पण तसंच अगदी टेस्टी लागतं. तर मंडळी, आजचा खूप साधा सोपा हा सातूच्या पिठाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.